ओके. द नेक्स्ट पॉईंट, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ फायटोजिओग्राफी. आता या ठिकाणी बघा त्यांचं काही तत्त्व त्या ठिकाणी दिले, प्रिन्सिपल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत फायटोजिओग्राफीचे. सो डिस्ट्रीब्युशन अँड composition of the various plants differ from area from season to season. A theory of the tolerance was approached by the Wood 1931 to explain distributions of plants. The theory of tolerance was further elaborated by the Kane 1944 and Mason and Stout 1954. They listed 13 principles of plant distributions. आता याच्यामध्ये म्हटलं बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ फायटोजिओग्राफी, याच्यामध्ये आपल्यासमोर त्या ठिकाणी 4 पॉईंट मांडलेले आहेत. प्रिन्सिपल्स आहे आपल्यासमोर. प्रिन्सिपल्स रिलेटिंग टू एन्व्हायरमेंटशी ते रिलेटेड असणाऱ्या प्लांट्स म्हणा. रिलेटिंग द प्लॅन्ट रिस्पॉन्स, ते प्लॅन्ट त्या डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर मायग्रेट झाल्यानंतर ते कसं त्याला रिस्पॉन्ड करतात. त्यानंतर प्रिन्सिपल्स रिलेटिंग टू द मायग्रेशन ऑफ फ्लोरा, ज्यावेळेस तो मायग्रेट होता त्यावेळेस तिथला फ्लोरा आणि ओरिजिन ज्या ठिकाणी आहे तिथला फ्लोरा, ते त्या ठिकाणी आपण कम्पेअर करून पाहू शकतो. मायग्रेशन रिलेटिंग द प्रिपिच्युएशन्स अँड इव्होल्युशन ऑफ द फ्लोरा, आधीचा आणि नंतरचा हा फ्लोरा त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यामध्ये आता पहिलं प्रिन्सिपल्स रिलेटिंग टू एन्व्हायरमेंट. Plant distributions is a primary control by distributions of climatic factors, and in any given regions, to extreme of these factors may be more important than their means. Extreme of these factors, बरेचसे फॅक्टर्स त्या ठिकाणी असणार आहे. क्लायमेटिक चेंज झालं की त्या ठिकाणी तिथले बरेचसे जे प्लॅन्ट त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होतात आणि डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर द मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम देअर मेन कंट्रोल द एरिया, त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यानंतर प्लॅन डिस्ट्रीब्युशन इज सेकंडरी कंट्रोल बाय द डिस्ट्रीब्युशन्स ऑफ एडॅप्टिव्ह फॅक्टर. प्लॅन डिस्ट्रीब्युशन इज ऑल्सो अफेक्टेड बाय द बायोटिक फॅक्टर. आता प्लॅन डिस्ट्रीब्युशन्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जर असेल तो मात्र बायोटिक फॅक्टर असणार आहे. त्यानंतर फॉर एक्झाम्पल biotic factor, so number of plants animals are migrate from one place to the another place 1,000 meters to migrate, so that time from the seed are enter in your stomach from the animals and animal dung and birds to release another regions, so that time to grow and survive and breaking of the seeds, favorable environmental condition and suitable environmental temperature, pH, humidity. So break down from the seed cotyledons and to produce from the juvenile plants, but environmental conditions to adapt. ज्यावेळेस तिथले एन्व्हायरमेंटल कंडिशन ते अडॉप्ट करतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्या प्लॅन्टची जे फ्लोरा असणार आहे तो मात्र स्लाइटली चेंजेस होणार आहे. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणेल की स्ट्रॉबेरी जरी आपल्याकडची नसली, मेन प्लांट्स मेन फ्रूट्स त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो, मात्र स्ट्रॉबेरी जसं ते ट्रान्सप्लांट झाले आपल्याकडे, जसं जम्मू काश्मीर म्हणा आसाम रिजनमध्ये त्याची चांगल्या प्रकारे शेती करण्यात आली. काळांतराने ते आपल्या महाराष्ट्रात देखील सातपुड्याच्या पर्वतमध्ये डाप करून एक रिजन आहे, या ठिकाणी सुद्धा त्याची शेती चांगल्या प्रकारे होते. आणि विशेष म्हणजे आपल्याकडची जे स्ट्रॉबेरी असणार आहे जे डाप रिजनमध्ये आपण जर पाहिलं तर त्याची टेस्ट मात्र स्वीट म्हणजे गोड जास्त आहे इतर रिजनपेक्षा, आणि डायमीटर जर त्याचं जर पाहिलं तर थोडंसं लार्ज आहे. टू एन्व्हायरमेंटल कंडिशन टू ॲडॉप्ट. आता ज्या रिजनमधनं ते ॲडॉप्ट झालं त्या ठिकाणी बर्फ भरपूर होता, एन्व्हायरमेंटल कंडिशन किंवा ह्युमिडिटी आणि टेम्परेचर डाऊन होतं. मात्र आपल्याकडे टेम्परेचर हाय आहे पण ह्युमिडिटी कमी जरी असेल तरी त्या रिजनमध्ये ते चांगल्या प्रकारे होतं. कारण काय असणार आहे, टू ॲडॉप्ट फ्रॉम द एन्व्हायरमेंटल कंडिशन अँड स्लाइटली चेंजेस फ्रॉम द फिजिकल कॅरेक्टर्स इन आवर बॉडी. काही कॅरेक्टर त्या ठिकाणी चेंज झाले थ्रू द इव्हॉल्व कॅरेक्टर. ते कॅरेक्टर मात्र बदल होतील, थोडासा वेळ लागेल, पण बरेचसे वर्ष गेल्यानंतर त्यांच्यामध्ये आपण कम्पेअर जर केलं तर आपल्याला स्लाइटली चेंजेस दिसणार आहे. ओके. एक बेसिकली मी एक्झाम्पल म्हणेल, याच्यामध्ये आपण पाहतो की मेज मका आपण सगळ्यांना परिचित असेल, स्वीटकॉर्न की आपल्याकडे देशी व्हरायटी असणारा, जे आपण मका म्हणतो,
जे स्वीटकॉर्नची व्हरायटी असणार आहे तो मात्र अदर कंट्रीजकडनं आला आहे आणि त्याचे सीड जर असेल तर ते मात्र टेस्टने गोड असणार आहे, स्वीट, त्याला स्वीट कॉर्न, त्याचं नावच तसं दिलं आहे. तसं आपल्याकडची जी व्हरायटी असेल ती मात्र देशी व्हरायटी आहे, याचं उत्पन्न भरपूर चांगल्या प्रकारे आहेत, त्याच्यामध्ये स्टारचं प्रमाण भरपूर आहे. बट स्लाइटली व्हेरिएशन, सो दे आर प्लांट्स आर अ डॉर्फ फ्रॉम द स्वीट कॉर्न. स्वीट कॉर्नचं जर प्लांट जर पाहिलं तर त्याची साईज जर असेल, त्याचं लाईफस्पॅन जर असेल ते मात्र शॉर्ट असणार आहे. कॉर्न जर असेल त्याची साईज छोटी असते, डॉर्प असतं, प्लांट थोडंसं डॉर्प असणार आहे. बट ॲडॉप्ट फ्रॉम द एन्व्हायरमेंटल कंडिशन, आपल्याकडे सुद्धा त्यांनी ॲडॉप्ट केली. ते इंडियन नाही आहे, आफ्रिकनकडनं त्या ठिकाणी आली आहेत, मात्र ते ॲडॉप्ट झाले. सो व्हेरी डिस्ट्रीब्युशन्स टू रिलेटिंग फ्रॉम द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. ॲटलीस्ट सम probably considerable variations and occurred in the relative distributions and outline at the land and seas in the geological past. बरंचसं आपण जिओलॉजिकल पास्टमध्ये सुद्धा ते स्टडी करू शकतो, पाहू शकतो. फ्रॉम एक्झाम्पल बऱ्याचशा प्लांट्समध्ये आपल्याला व्हेरिएशन्स पाहायला मिळालेले आहेत. फ्रॉम एक्झाम्पल डेझर्ट प्लांट, तिथं पिन्नेट कंपाऊंड लीफ फॉर्म झालेले आहेत. जे लार्ज लीफ होते ते मात्र सिम्पल लीफ होते, ते छोटे छोटे लीफमध्ये फॉर्मेशन झालं एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार. फ्रॉम एक्झाम्पल ॲकेशिया प्लांट्स आर इंडिकेट फ्रॉम द डेझर्ट एरिया. डेझर्ट एरिया म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वाळवंटी प्रदेशमध्ये आपल्याला अगदी छोटेसे झाडं आपण त्या ठिकाणी पाहू शकतो, ज्यांचे पानं जर असेल ते मात्र खूप छोटे छोटे असतात, त्याला आपण पिन्नेटली कंपाऊंड लीव्ज म्हणणार आहोत. कंपाऊंड लीव्स त्या ठिकाणी असणार आहेत. द नेक्स्ट प्रिन्सिपल्स रिलेटिंग द प्लांट्स रिस्पॉन्सेस. प्रिन्सिपल्स आर कन्सर्न विथ द टॉलरन्स ऑफ प्लांट्स टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट. टॉलरन्स खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुटेबल जर असेल तर त्या खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांचं प्लांट्स असणार आहे. फंक्शनिंग कव्हरिंग द एक्सटेन्स and successful reproductions of the plant species are limited and definite ranges and intensity of particular climatic, edaphic and biotic factor. These ranges represents tolerance of the function of the particular factor. एखाद्या प्लांटच्या रिजनमध्ये ते टॉलरन्स असणार आहे, खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असणार आहे. याला कारण काय असणार आहे, कारण की त्यांचे सुटेबल रिजन जर असेल तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहेत. ओके, जसं आपल्याकडे जिजिपस बोरं वगैरे असेल तर ते आपण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहतो, कारण की आपल्याकडे पाऊस जास्त पण पडत नाही आणि कमीही पडत नाही, मध्यम असणारे म्हणून. द रेंजेस ऑफ द टॉलरन्स आर गव्हर्न्ड बाय द लिमिटेड अँड जेनेटिक कॉम्पोजिशन्स ऑफ द स्पीसीस. साधारणतः त्याच्याशी रिलेटेड बरेचसे स्पीसीज असणार आहेत जेनेटिकली. लाईफ हिस्ट्री ऑफ द ऑर्गॅनिझम्स, देर आर टाइम्स वेन इट इज द सम क्रिटिकल फेज ऑफ द डेव्हलपमेंट which has a narrow tolerance ranges for the particular factor of the environment. The distributions of the intensity span of the factor during the time and plant is in this a particular phase limit the area. मी त्याला आधीच सांगितलं बघा, जर त्या ठिकाणी प्लॅन टॉलरन्स जर पाहिलं आपण, रिलेटिंग जर पाहिलं तर सुटेबल किंवा फेवरेबल जर असेल तर तो मात्र या ठिकाणी तेवढा एरिया ते कॅप्चर करतात. फॉर एक्झाम्पल कस्टर्ड ॲपल जर आपण म्हटलं, त्याला आपण सीताफळ म्हणतो, सातपुड्याच्या रेंजेसमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसणार आहेत, कारण की त्याला सुटेबल असं एन्व्हायरमेंट आहे. मात्र आपल्याकडे त्या ठिकाणी सहज डेव्हलपमेंट होणार नाही, आणि झाली तर त्या ठिकाणी मात्र जे फ्रूटची साईज असेल ते मात्र जे क्वालिटी आपल्याला त्या रिजनमध्ये माउंटेन हिली रिजनमध्ये माउंटेन रिजनमध्ये मिळणार आहेत तशी मात्र व्हरायटीज किंवा चांगल्या प्रकारे आपल्याकडे मिळणार नाही. द नेक्स्ट इज अ principles of relating the migration of flora in climax. Principles are concerned with the disposal of reproductive propagules of plants. Great movement of the floras have taken place in the past and are continuing to take place. Migration of flora in climax म्हणजे एंड, ज्या ठिकाणी त्यांचा शेवट होतो, म्हणजे ज्या ठिकाणी त्याला फेवरेबल असेल अशा ठिकाणी त्यांचा फ्लोरा हा खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मायग्रेट होऊ शकतो. So dispersal of the new habitat through the propagules such as in spores, seeds, bulbils, etc. Environmental conditions are favorable. Plants grows and reproduce. There are a progeny perpetuates through the ecological adjustment. Ecological adjustment
आता या ठिकाणी देखील त्यांनी म्हटलं की इकॉलॉजिकल ॲडजस्टमेंट करून घेतात. जसे मी त्याला सांगितलं की लॉट ऑफ द प्लांट स्पीसीज आर मायग्रेट फ्रॉम द स्पोर्स, सीड्स, बल्बिल्स. सो ट्रान्सफर अँड इकॉलॉजिकल ॲडजस्टमेंट, ज्यावेळेस ते मायग्रेट होतात त्यावेळेस ते स्वतः त्या ठिकाणी मायग्रेट झाल्यानंतर तिथला जो फ्लोरा असेल तर तो मात्र या ठिकाणी ॲडजस्ट करून घेतात आणि स्पीसीजमध्ये त्याचं रूपांतर होऊन जातं. जेनेटिकली सेम कॅरेक्टर बट स्लाइटली व्हेरिएशन्स ऑफ द प्लांट स्पीसीज. The next is the principles relating perpetuations and evolution of the flora in a climax. Perpetuations and vegetations are depend first upon the ability of the species migrate, secondly upon the ability of the species to vary and transmit the favorable variations to their offspring. Favorable variation to their offspring. जे ऑफस्प्रिंग्स असणार आहे म्हणजे त्यांचे जे सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन जे येणार आहे ते मात्र ते एन्व्हायरमेंट ॲडॉप्ट करतात आणि स्लाइटली त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतं. मी एक छोटंसं एक एक्झाम्पल परत मी तुमच्यासाठी सांगेल की आपण मनुष्य जरी म्हटलं तर अमेरिकन पीपल पाहिलं तर कलरने मात्र या ठिकाणी गौरवर्ण म्हणजे त्या ठिकाणी खूप गोरे असतात. आपल्याकडे मात्र सावळ्या रंगाचे लोक असणार आहे. आफ्रिकन पीपल हे काळ्या रंगाचे असणार आहेत. भारतामध्ये जरी आपण पाहिलं तर काश्मीर रिजनकडे असणारे जे काही लोक असणार ते दिसायला खरोखर सुंदर असतात आणि त्यांचं नाक जर असेल थोडंसं बारीक असणार आहे. पंजाबी लोक जर पाहिले थोडेसे दिप्पाड असणार आहे. परत आपण केरळ, कर्नाटककडे जर गेलो तर त्या ठिकाणी ते लोक थोडं हाईटने कमी असतात आणि गोल त्या ठिकाणी असणार, त्यांचे सुडूल त्या ठिकाणी बांधा असणार आहेत. तर असे बरेचसे व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसं या ठिकाणी प्रत्येक रिजनमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाची संस्कृती जशी बदलते तसं त्यांचा पहिनावा बदलतो, तसंच त्या ठिकाणी प्लांट जरी असणार आहे तर प्लांट देखील त्यांच्या स्लाइटली व्हेरिएशन्स करून घेतात. सो द नंबर ऑफ ऑफस्प्रिंग्स टू जनरेशन्स टू चेंज. जसं जनरेशन त्या ठिकाणी बदलतं तसं त्या ठिकाणी व्हेरिएशन कॅरेक्टर येत जातात. त्याला आपण परपेच्युएशन्स असं आपण म्हणणार आहोत. द इव्होल्युशन ऑफ द फ्लोरा इज डिपेंड अपॉन द प्लांट मायग्रेशन्स, इव्होल्युशन ऑफ द स्पीसीज अँड सिलेक्टिव्ह इन्फ्लुएन्स, क्लायमॅटिक चेंजेस ॲक्टिंग अपॉन द व्हेरिंग टॉलरन्स ऑफ द कॉम्पोनंट स्पीसीज. बरेचसे कॉम्पोनंट स्पीसीजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी व्हेरिएशन्स पाहायला मिळणार आहेत. ओके, जसं ऑफस्प्रिंग त्या ठिकाणी जनरेशन होणार आहे एक जनरेशनपासून दुसरं तिसरं, तसं आपल्याला स्लाइटली चेंजेस होताना आपण पाहू शकतो. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की स्ट्रॉबेरी जरी आपल्याकडचे नसेल मात्र स्ट्रॉबेरी अदर कंट्रीकडनं आल्यानंतर आपल्याकडे त्याची शेती चांगल्या प्रकारे होते. इतर रिजनपेक्षा आपल्याकडे जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये बरंचसं टॉलरन्स चेंजेस येत आहे, कॅरेक्टर त्या ठिकाणी चेंजेस होत आहेत. स्वीट कॉर्न आपल्यासाठी परिचित असणार आहे. सो लॉट ऑफ द व्हरायटी आर चेंजेस फ्रॉम द एन्व्हायरमेंटल कंडिशन अँड नंबर ऑफ फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल चेंजेस अँड टू सर्वाइव्ह फ्रॉम द फिटेस्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. ओके, तर या ठिकाणी आपलं बेसिक प्रिन्सिपल ऑफ फायटोजिओग्राफी देखील या ठिकाणी संपलेलं आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच ऑल स्टुडंट.